श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात चालणाऱ्या चिंता कमी होतील का? करिअरमध्ये मेहनतीला योग्य दिशा मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढतील? नात्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला स्वतःसाठी थोडी मानसिक शांतता मिळणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कन्या राशीसाठी जबाबदाऱ्या, विचारमंथन आणि काही सकारात्मक बदल घेऊन येत आहे. ग्रहस्थिती तुम्हाला अधिक व्यावहारिक बनवेल आणि अनेक गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देईल. कन्या राशीसाठी हा आठवडा स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आणि आयुष्यातील छोट्या चुका सुधारण्याचा ठरणार आहे. या काळात तुमची निरीक्षणशक्ती आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी राहील. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, पण त्यातूनच तुम्हाला नवीन अनुभव आणि शिकवण मिळेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, त्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. मात्र तुमची शिस्तबद्ध वृत्ती आणि संयम तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग दाखवेल. या आठवड्यात तुम्ही अनेक गोष्टींचा बारकाईने विचार कराल. स्वतःच्या चुका मान्य करून पुढे जाण्याची तयारी तुमच्यात दिसून येईल. एकूणच हा आठवडा तुम्हाला शिकवेल. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांत मन आणि योग्य नियोजन यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मेहनत वाढवणारा असू शकतो. कामाचा ताण अधिक जाणवेल, पण तुमच्या कौशल्यामुळे आणि सातत्यामुळे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने संवाद जपून साधा. तुमच्या कल्पना आणि नियोजनामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सावधगिरीचा आहे. नवीन व्यवहार करताना सर्व माहिती तपासूनच निर्णय घ्या. जुन्या ग्राहकांकडून फायदा होऊ शकतो. या आठवड्यात तुमची मेहनत लगेच दिसणार नाही, पण तिचे परिणाम पुढील काळात नक्कीच मिळतील. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरातील गरजा किंवा आरोग्यावर पैसे खर्च होऊ शकतात. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. बचत करण्यावर भर द्या. जुन्या आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले प्रश्न मार्गी लागू शकतात. या आठवड्यात तुम्हाला पैशांचे योग्य व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे याची जाणीव होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण काही वेळा शांत तर काही वेळा भावनिक राहू शकते. कुटुंबातील सदस्य तुमच्या मदतीची अपेक्षा ठेवतील. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. काही जुन्या आठवणी किंवा विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतात. मात्र तुमच्या समजूतदार स्वभावामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. भावंडांशी आणि जवळच्या नातेवाईकांशी संबंध सुधारतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक आधार देणारा ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावना अधिक तीव्र राहतील. जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. संवादात स्पष्टता ठेवल्यास गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन व्यक्ती आकर्षित करू शकते, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात नातेसंबंध टिकवण्यासाठी संयम आणि विश्वास खूप महत्त्वाचे ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची गरज वाढवणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवणे कठीण जाऊ शकते, पण योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी वेळेचे व्यवस्थापन नीट करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित सराव यामुळे आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की सातत्याने केलेली मेहनतच खरे यश मिळवून देते. आध्यात्मिक जीवन. मनातील तणाव कमी करण्यासाठी आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षण वाढेल. ध्यान, जप किंवा प्रार्थना यामुळे मनाला शांतता मिळेल. या आठवड्यात तुम्ही स्वतःच्या विचारांमध्ये अधिक खोल जाल. काही गोष्टींबद्दल स्पष्टता मिळेल आणि मानसिक स्थैर्य वाढेल. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. प्रवासातून काही नवीन अनुभव मिळतील आणि नवीन लोकांशी ओळखी वाढतील. वाहन चालवताना घाई टाळा. नियोजन करून केलेला प्रवास अधिक फायदेशीर ठरेल. उपाय. बुधवारी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा. ओम बुंग बुधाय नमः मंत्राचा जप करा. गरजूंना हिरव्या भाज्या किंवा मूगडाळ दान करा. घरात दररोज सकाळी कापूर लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. कन्या राशीसाठी हा आठवडा स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आणि आयुष्य अधिक व्यवस्थित करण्याचा ठरणार आहे. या काळात तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे अधिक गंभीरपणे आणि बारकाईने पाहाल. काही गोष्टीमुळे मनात चिंता निर्माण होऊ शकते, पण तुमची समजूतदार वृत्ती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल.
करिअरमध्ये मेहनत वाढेल आणि जबाबदाऱ्या देखील अधिक जाणवतील. मात्र तुमच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे आणि कामातील प्रामाणिकपणामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास अधिक दृढ होईल. आर्थिक बाबतीत थोडे चढउतार जाणवतील, पण योग्य नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल. काही वेळा मनातील भावना व्यक्त करणे कठीण जाईल, पण शांत संवादामुळे अनेक गैरसमज दूर होतील. आपल्या माणसांची साथ या आठवड्यात तुम्हाला मानसिक बळ देईल. विद्यार्थ्यांसाठी आणि मेहनत करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ सातत्याची परीक्षा घेणारा आहे. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल आणि त्यातून मानसिक शांतता मिळेल. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देईल. जीवनात परिपूर्णता शोधण्यापेक्षा प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जाणे अधिक महत्त्वाचे असते. कन्या राशीसाठी हा आठवडा शांतपणे प्रगती करणारा आणि जीवनातील अनेक गोष्टींचा नव्याने विचार करायला लावणारा ठरणार आहे. या काळात जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचसोबत स्वतःला सिद्ध करण्याच्या संधीही मिळतील. कामाच्या ठिकाणी मेहनत आणि शिस्त यामुळे तुमची ओळख मजबूत होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवल्यास प्रेम आणि विश्वास अधिक वाढेल. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास देणारा ठरेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला सांगेल, यश मिळवण्यासाठी वेग नाही तर सातत्य आणि संयम अधिक महत्त्वाचे असतात. धन्यवाद.